तू काही म्हण बाबा, पण आहे ना, येतो मेवण्याचा आहे ना, लय वैताग की माहिती डोक्याला. हा ना. पण हे ना ट्रेंड भारी आलाय आता हा गुरुबाबांचा. नाही चांगलं आले ते. हा, त्याच्यामुळं काय हो राहिले हे लफडे जाकून जाऊ राहिले गुरुबाबांच्या नावाखाली. हा ते आणि खरं आहे. आपली चांगली चांदीन सोनं हो राहिलं. मग काय जाऊ दर द्या म्हणतो दर 4 दिवसाला कार्यक्रम, दर 4 दिवसाला कार्यक्रम. मरू दे तू काही म्हण. आले का कार्यक्रमच करायचा. पहिला कार्यक्रमच मरू दे तिकडं. नाही ते बरोबर. बाकी काय चाललंय तो आवाज काय चालायचं आता हे 1-2 दिवस झाले का असं वाटते कवा जाऊन तुला भेटन असं होते. आहे ना. मग मग आठवण आली का यावंच लागते भेटायची हा. म्हणताना. नाही का. मग काय तुझं कसं काय चाललंय. माझं काय, मी तर त्याला तू जसं यायला लागला हा आणि जसं तू मा गुरुबाबी हे सांगितलं ना, हा. तसं तर मी एकदमच तुला सांगत देवाचीच बाई झाली बाबा आता. नाही, पण मग त्याला काय असं वाटत नाही ना, काही संशय येत नाही ना काही. नाही आता जिकडे तिकडे हे ट्रेंडिंग चालू झालंय. गुरुभाऊ आहे, हिचा गुरुभाऊ तो आणि तिचा गुरुभाऊ फालाना प्रसार झाला म्हणायचं सगळीकडे चालू आहे गुरुभाऊ गुरुभाऊ. जाऊ त्या प्रसाराच्या नावाखाली तरी आपलं कार्यक्रम जुळतो. मग त्या प्रचाराच्या नावाखाली हा प्रसाद वाटून जातोय. मग काय मरू दे तिकडे. मग काय टेन्शन नाही बाई. बाकी तुझं मजेत चाललं. चांगलं चालू आहे. काय नाही दिवसामान्य. तू काल बी येणार होता. काल कालच यायचं होतं, पण काय झालं माहिती का, कालचं जरा महत्वाचं काम नाही झालं, त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आता, काल नाही झालं म्हणलं आज जाऊ. हा, आता काय करूया गुरुभावाच्या नात्यामध्ये ना, मोक्कार मजा करून घेत जाऊ. मरू आहे तोपर्यंत मजा करून टाक घ्यायची, गिअर मरून फर्स्ट घ्यायची. टाकला की लगेच सेकंड टाकला की लगेच थर्ड आणि टाप वर धाड 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 धाड. असं धाड 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 तसं गोळ्या झाडतो का? मग काय असं तसं झाडायचं. मरू दे, कार्यक्रम आपला करून घ्यायचा. कार्यक्रम फिट झाला ना आपला, बाकी टेन्शनच नाही आणि राहिलं. त्या गायबाने एकदा जर समजा तुला जर म्हणलं ना, का आले आले पहिले त्याला नमस्कार राम राम श्याम श्याम आपला होऊन द्यायचा. मरू दे, जाऊ दे. समोर समोर आलं का जस काय आपण टेन्शन काहीच नाही. नाही आपलं, आहे का हा, नाही? असं करून टाकू. पण जाऊ दे, कार्यक्रम कसा नाही झाला. नाही, कार्यक्रम एकच नंबर. कार्यक्रमाच्या बाबतीत काही टेन्शन नाही. मग आणि काय काय झालं माहिती का, तुला पाहिल्यापासून एक असं मला झाले, दिवस उगला का कधी जाईन तुला भेटाय असं झाली. हाय का नाही. हा, मरू दे, हे चांगलं आपल्याला आहे ना, व्यासपीठच तयार झाले. तुला सांग, व्यासपीठच करून घेतले मग आपण, काय? पद्धतशीर. भेटलं का जमलं, भेटलं का झालं. का झालंच. मग काय मरू मग दे. काय एकदा इथून गेलं का असं वाटतं का कधी जाईन असं होती मला सुद्धा. हाय ना. हा, ते बरं झाले भेटायला आलं. मग चाललो बा बहिणीला भेटायला चालली. हा, गुरु बहिणीला. बहिणीच्या नावाखाली आहे ना, मग काय कोण संशय घेत नाही. तुला झाला गुरु बहीण आणि मला झालाय गुरु भाऊ. हा, घ्या कार्यक्रम हाणून. मग काय हाय मरू दे तोपर्यंत तिकडे. आपलं कार्यक्रम करून घ्यायचे. आता काय करू, आता आपल्या गाडीत तर एक कार्यक्रम झालाच. हा. आता मुद्दाम घरी बी जाऊ. हा, नाही जाऊ ना. त्यावर चहा पाणी नाश्ता करते हा. आणि मग परत दुपारून एक शॉट झाला का तू तो घरी आणि मी मा घरी. हा, मरू म्हणजे दे. तिकडे तिकडे आपलं जायला असं. मोकळं. है परत का परवाच्या दिवशी येशील ना. नाही? हा, एक दिवस आड जाऊन द्यायचा फक्त. नाही, एक फोन केला का लगेच 10 मिनिटात हजर मी. हजर. हा, हा, मला काही काय मी दुसरं. मग काय. तुझा फोन आला का लगेच आलो भेटायला. आलं का मग आपलं फिटच काम करून टाकायचं. हा, असं टेन्शन नाही काय. हा. पण जाऊ दे मरू दे. हा. जसं हे गुरु भावाचं सांगितलंय ना घरामध्ये, हा, हा. मला काही अडवणूक नाही, काही ते नाही. चांगलं झालं बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोरून लपून बोलायचं काम नाही राहिलं आता. हा, गुरुभाऊ आहे मला विषयच नाही राहिला. कोणाचा फोन आला का गजरे का मी लगेच सांगते मा गुरु भावाचा आहे नाव. हा, मग तुला काय संशय घ्यायचा कारणच नाही काही. असं बरं, हे आपण जगाच्या इरायत करतोय असं काही नाही. नाही काही हे गुरु भावाच्या गुरु बहिणीच्या नावाखाली ना, हे जिकडे तिकडे या असे लफडे ऐकायला येऊ राहिले. सगळीकडे चालते. हा, बरं काय होईना आता हे गुरु भावाचं गुरु बहिणीचं नाते ना, काही लोक नावं बी ठुती. काही यांना पटत का, यांना पटत का. पण हे चाललंय आता ट्रेंडिंग, जिकडं पावा तिकडं. आता जे चालू आहे ना कलियुगात तेच चालू आहे. मग आता ही वाती गंगा आहे तर आपण हात धुवून घ्यायचं. कसाकस कार्यक्रम करायचं. आपलं समाधान करून बाकी काय करायचं. हा, मरू दे, जाऊ दे. चालते, काही टेन्शन हा, नाही. ते येड आहे घरामध्ये बसेल. जा त्याला घरातच बसून दे. हा, त्याला म्हणा घराच्या बाहेर निघून. नाही नाही, सध्या त्याचा कार्यक्रम मी बंदच करीन ना घरामध्ये. बंदच करून नाही, टाकायचं. जसा तू यायला लागला ना, हा तसं आता इकडं आपले 1-2 राऊंड वाते हा. तर त्याला डायरेक्ट मी नाहीच म्हणते. मी म्हणते नाही बाबा, आता आहे ना माझ्याने होतच नाही. जरी जवळ आला ना तर त्याला लुटून द्यायचं म्हणजे. नाही, मी डायरेक्ट सांगते माझ्याने होत नाही. हे बा आता माझ्याच्याने होतच नाही म्हणा. हा, आणि तू काय टेन्शन घेऊ नको, झोप म्हणून राहा म्हणा मग बिनधास्त. काय मरू दे तिकडे. खा 2-4 भाकरीन झोप म्हणायचं. झोप म्हणायचं. हा, आणि आपण आलो का मग आज तुला माहिती आहे आपण आपला आल्यावर तर काही- कसा खसा हा, खस मग कसा कार्यक्रम कस आपलं दणकच चालू राहते. दणकात चालू राहतो. मरू दे. त्याला वाटत असं म्हणजे चार हिच्या मनात नाही बरं का, मग त्याला वर वाटत असं म्हणजे हा. नको त्रास बाबा. नाही नाही, ही ना आता मला जवळ येऊन देत नाही म्हणलं, आता हिला आहे ना काही होतच नाही. हा, त्याला असं मी म्हणते आता काय टावरला रेंजच नाही. हा,
मोबाईलला आहे ना मावाल्या रेंजच नाही आता. रेंज पण तो म्हणतो मा टावर आहे ना चांगला. मी म्हणते तो टावर तो जवळच राहू दे बाबा. नको मला गंध रेंजच नाही. नको मला गंध करू मी म्हणते. हा, हा ना. त्याला कुठे सांगत बसू का तू 2-4 खसके भरीते. हा, सांगतच नको जाऊ त्याला. म्हणजे आपलं गुपित आहे ना, हम्म. गुपितच ठेवायचं. हा असं उघड नाही करायचं काही. आता आहे ना तुला एक सांगू का खरी गोष्ट. मला आहे ना त्याच्याजवळ राहायला सुद्धा इंटरेस्ट नाही नाही राहिला. नाही काय नाही त्याच्यापाशी सुद्धा बरं का. नको वाटत. लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही ना. तेच. आईला कुठे गेली गाड्या गजरी? हा, दार बीर लावून कुलूप लावली नाही, एवढं कडी लावून गेली नक्की बाहेर. मध्ये तर काही नसलं आता, कारण बाहेरून कडी लावेल गजरी. हावदव दुना दुतरा आधी हावदव दिसत नाही. आईला पोटात भूक मावा ना. गजरी खूप बायको भेटली बा मला. आईला कधी टायमवर वाढून देईल अजिबात नाही ना. अरे गुरुभाऊची गाडी दिसती गाड्या. आता हा गुरुभाऊ माझ्या माहितीप्रमाणे परवाच्या दिवशीच आला होता. हा दिसतंय गाडीतच बसले आहेच. भंडवलं बो या गुरुभावानी. हॅलो सोयरे राम राम. का काय गाडीत बसलो होतो गप्पा मारीत आम्ही भाऊ बहीण. नाही माहिती आहे ना मला नातं सांगायची काही गरज नाही. गुरुभाऊ ना. मग नाही चांगला तडाखा उठवला काच गुरुभावाचा. माझा त्याने माझ्याजवळ यावा का नाही यावा. अरे कोण काय म्हणतं मग. मग यावा ना, जवळ यावा ना फक्त. हा का असं एका सीटवर बसावा. आता बसलो आम्ही. मला बी माग मान करून बोलायला त्याला माझ्याकडे तोंड करून बोल. अहो त्याला मान करून बोलायला मायवाली बी मान दुखू राहिली. अच्छा अच्छा अच्छा. हा. मागच बसू. हा बसलो होतो आम्ही गप्पा चालल्या होत्या. काय चाललं. गुरुभाऊ बोल ना एखादा शब्द तू. हा तेच ना. काय म्हणती बहीण काय म्हणते. अशी मान बिन काय म्हणून राहिली. मानाचं अहो, माग असं बोलायला आहे ना मान दुखत होती कोणाची मायवाली. आणि त्याची त्याची नव्हती. तू नाही दुखत ना मान बिन. नाही नाही माझं नाही मान दुखत. नाही हा सरळ मान आहे ना अगदी. हा, हे काय सरळच आहे. तुम्ही कमून असे वाऱ्याने वापसू राहिले पण आज अरे लाज कुठे ठेवली. म्हणजे मला समजतं ना. मी काय कुकुलो बाळ आहे का. काय हा काय समजत तुम्हाला. जे मला समजत ना ते तुला सुद्धा समजू राहिलं. मला नाही कळू राहिलं पण तुम्ही. निर्लज्जपणा आहे तुझ्या नाही अंगी. नाही मोकळे हवा याव द्या. मोकळे हवा येऊ द्या. हा माझी हवा जर आली ना हम्म. वती का नव्हतीच करून टाकील. म्हणजे आणि हा गुरुभाऊ हा गुरुभाऊ आहे ना याला असं गुरु 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 धरून आपटील ना मी. हम्म. पण माणूस काय म्हणतं जाऊ द्या बा झाकली मुठ 1.25 लाखाची. पण काय तुमचं काय मनात आहे मला ते सांगा. अरे तो मनात आहे तेच माझ्या ध्यानात आहे ना. मला समजलं ना सगळं काही. काय पाहिलं काय ना? मी याचं वालं गुरुभाऊ मला. पाहिलं ना कसं बोलत आहे? ए ते गुरुभाऊला बारो ये. सख्या भावाला काय भीक लागली का. सख्या भावाचा कधी फोन नाही, कधी येत नाही, जात नाही. आणि याला काय उताडा आला. बाई सक्का भाऊ जर चांगला असता गुरुभाऊ तर काल भाऊ हे दिवस आले असते. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. काय आता करायचं. जाऊ दे, जाऊ दे. ए हा लाज कुठे धरली. मी काय बोलू राहिलो आणि तू आणखी मला जखमीवर मीठ चोळू राहिली मग का. आता जर सक्का भाऊ चांगला असता हा तर काल मी गुरुभावाचा सहारा केला मग असता. कशा- हा हा हा. पण तुम्ही एवढ्या दिवस नाही संशय घेतला ना आता घ्यायला लागले. आता माझी सहनशीलता संपली. आता माझी पूर्ण खात्री झाली. काय बोलू आणखी तुला. जाऊ दे नको रडू. हे हात खाली कर. कपरात लात घालील नाही तर मी गेला उडत. गुरुभाऊ पाहिले का. पाहिलं का. म्हणजे तुम्हाला मायवाला गणगोतच नकोय आता. तो गाणं गात्राला लावणं काढीन बसता शकत. मग तुम्हालाच लावली तर काय फरक पडणार आहे? जोडून काढली बरं का मी. हं? चव नको घालू. चल घरात चालतं. ए गेट आउट. काला गेट आउट. काहीच काम नाही इथं. दर 4 दिवसाला यायचं. हा. आला इतके दिवस बरं झालं. आता जर आलं ना हा. तंगड्या सुद्धा राहणार नाही इथं. तुम्ही काही नका चावळू. पाहिलं मा का? गुरुभावाला पाहिलं का? बोलायचं नाही. ए हा तुला गुरुभाऊ लागतो का सुखी संसाराचा नाश करून घ्यायचा आहे. काला नाश करता तुम्हीच हातानं. सांग तुला. तुमच्या डोक्यात काला अक्काबाई घुसून देत्या. अक्काबाई. हा अक्काबाई नाही ही अवदासा घुसलेली आहे. हम्म. आणि हा राक्षस. चल रे. जाऊ का मग. चल जाऊ का? गुरुभाऊ घरी चाल. ए वय घरी. गुरुभाऊ घरी चाल. घरी काय ताकद आहे त्याची घरी यावा म्हणून. चल चल. तू चाल. नाही नाही मग मला नाही राहायचं. अरे गुरुभावाला बापरे. घरी येऊन देत नसले. या स्टेपला गाडी गेली तुला राहायचं नाही. नाही मी नाही राहणार मग.
बरं चाल तुला मधीच दोन गोष्टी सांगतो नाही मध्ये मला नाही मध्ये चाल त्याला बी घ्या मग संग मग लागलं तर त्याला बाहेर बसून ठेवा मला मध्ये सांगा चाल रे भाऊ चाल चाल गुरुभाऊ चालतं तू बहीण काय म्हणते हा. चाल. एवढ्या दिवस हा, नाही ऐके काय निर्लज्ज बोललो. सले तुम्हाला शब्द शिल्लक राहिला नाही माझ्याकडे काय बोलावं म्हणून काय नका बोलू काय नका बोलू? बळजबरी चालेल जवळ राहू द्या माझ्यावाले हा राहू द्या ना काय डोक्यात टाकायचं ते टाका चला कुठे तिकडे बसती का इकडं इथं. एक दार लावून का बरं गेली तू म्हणजे अरे तुला कुलूप लावायची सुद्धा हे नाही राहिली नाही का हा कुलूप लावायचं ना नुसती कडी लोटली सुटली काय डबल आहे त्याच्यामध्ये एवढं वय मध्ये तू ऐक याला नको घेऊ मध्ये नाही 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 हा घ्यायचं मग का थांब भाऊ बाहेर थांब काय म्हणते मला पाहू. थांब बाहेर थांब इथं हा त्या पायरी बस तिकडे तू बस तिकडं हा आणि शहाणा असाल ना तर बसू नको घरी जाय हा काय ते आई ग तुम्ही मारू काऊन राहिले आई आई ग बापरे अहो ऐका ना तुम्ही काऊन राहिले ऐका ना का रे अहो, काय काय करता तुम्ही काय मारता माझ्या बहिणीला हं? हा? तुझी बहीण वय मध्ये वय नाटका बंद झाले आता मध्ये वय मध्ये वय जातो का घरी काय काय झालं? जातो का या बानी तर काठी मोडच तू राहिले नाही काय झालं झालं काय मला राहायचंच नाही मला नाही राहायचं एवढा कोणी याचा मार खाईन मला चालता येईना पार्याला इतका मारला गुरुबा मला काय सांगू तुला जा लोक पाहतील आग माग का होईना जा जा गुरुभाऊ जा जा जायची का. हं? अरे 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 काय पाहू राहिलो मी माझ्या डोळ्यांनी कलियुगाला नुसती सुरुवात आहे आत्ताशी ग्रंथामध्ये साधू संतांनी सांगून ठेवलेलं कलियुगाची सुरुवात आहे रे देवा अरे 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 आता आहे ना मी तर म्हणतो बिगर पाण्याची पेली तरी मला झोप यायला चढणार नाही गाड्या आता